नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनुष्य स्वागत करते। आदिवासी विभाग भरती या ठिकाणी आली होती। आदिवासी आयुक्तालयामार्फत चौकीदार पदाच्या भरपूर जागा 400+ जागा या ठिकाणी आल्या होत्या आणि त्याची परीक्षा या ठिकाणी वेळापत्रक मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की 11 जुलैपासून त्याची परीक्षा चालू होते। तर विद्यार्थी मित्रांनो, आता लक्षात घ्या, परीक्षा ही पोस्टपोन झालेली आहे। ऑफिशियली आदिवासी आयुक्तालय विभागाचं लेटर या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे आणि परीक्षा पोस्टपोन झालेली असताना ते लेटर या ठिकाणी बघूया आपण। परत परीक्षा कधी होणार आहे ह्याचा एक अंदाज आपण या ठिकाणी बांधणार आहोत। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण त्याबद्दलचा हा सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत असताना बघा विद्यार्थी मित्रांनो, ही जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या अगोदर इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती कामगार आयुक्तालयाची जी आता भरती आलेली आहे त्यामध्ये निरीक्षक, लेखापाल, लघु टंकलेखक या पदांची बॅच इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण दिलेली आहे। तर बघा यामध्ये कायदे आहेत, 40 प्रश्न 80 मार्कासाठी असणार आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी कायदे अजून केलेले नसतील अशा विद्यार्थ्यांनी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आपण उपलब्ध करून दिली 599 रुपयामध्ये आणि फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच हे 999 रुपयामध्ये आहे। सर्व सिलेबस जर तुम्हाला या ठिकाणी बॅच लावायची असेल तर ही लावा आणि फक्त कायद्याचे लावायचे असेल तर ही लावा। तर या दोन्ही बॅच बद्दल तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर बघा या खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता। चला विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी बघत आहोत चौकीदार पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण मला वाटतं 11 तारखेपासून ही परीक्षा चालू होत असताना या ठिकाणी मध्येच हे सूचनापत्र या ठिकाणी काढलेलं आहे आयुक्तालय विभागाने आणि 6 जुलैला या ठिकाणी हे लेटर आपल्याला पाहायला मिळत आहे। आदिवासी विभागामार्फत 27/4/2026 ला या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध 478 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली होती आणि पदांचे प्रवेशपत्र, लेखी परीक्षा आयोजनाबाबत 11 जुलैपासून ते 16 जुलै या कालावधीत हे वेळापत्रक त्यांनी ऑफिशियली या ठिकाणी पूर्णपणे तयारी केली होती आणि सगळे हे असताना आता सध्या त्यांच्यावरती माघार घेण्याची वेळ आली। त्याचं रिझन असं सांगितलं त्यांनी की बऱ्याच उमेदवारांनी काय केलंय, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा असल्यामुळे त्यांना ही परीक्षा पुढे ढकलण्याची विनंती केलेली आहे। एकाच दिवशी या ठिकाणी ही पेपर येत आहेत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा पेपर आणि चौकीदार पदाचा पेपर, ज्या विद्यार्थ्यांनी हे दोन्ही पदांचे ज्या म्हणजे एमपीएससीचा ज्यांचा पेपर असेल आणि चौकीदारचा ज्यांचा पेपर असेल, एकच विद्यार्थी असं 2 ठिकाणी पेपर असल्यामुळे ती परीक्षा देता येऊ शकत नाही, म्हणून त्यांनी ही परीक्षा चौकीदारची पुढे ढकलण्याची विनंती या ठिकाणी केली आणि ती विनंती या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्तालयाने मान्य केलेले दिसते आणि त्याबाबत हा जो विद्यार्थ्यांना दिलासा दिलाय त्यासाठी मी या विभागाचं मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की आमच्या स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक दिलासा तुम्ही दिला आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं तुम्ही मनावरती घेतलं, ऐकून घेतलं आणि त्यांना हा मान दिला की तुमची परीक्षा या ठिकाणी असल्यामुळे आपण चौकीदारची परीक्षा पुढे ढकलत आहोत आणि त्यांनी लेटर काढलं ऑफिशियली 11 जुलै ते 16 जुलै या दरम्यान होणारी चौकीदारची परीक्षा जी आहे ती परीक्षा या ठिकाणी पुढे ढकलण्यात येत आहे आणि तरी सदर परीक्षेत सुधारित वेळापत्रक येता अवकाश म्हणजे लवकरच विभागाच्या संकेतस्थळावरती कळवण्यात येईल याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची। आणि म्हणून मी सर्वांना विनंती करेल की हे जे वेळापत्रक आहे नंतरच येणार, आपण या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती लवकरच ज्यावेळेस पब्लिश होईल तेव्हा आपण पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांकरता घेऊन येऊ आणि तुम्हाला या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती जाऊन जर तुम्हाला अजून काही माहिती जर घ्यायची असेल वेळोवेळी तर या ठिकाणी जाऊन तुम्ही ती माहिती घ्या आणि अपडेट राहा। जर नसेल तुम्हाला अपडेट राहायचं तर आपल्या या तुम्हाला अपडेट राहता जर येत नसेल तुमच्या कामानिमित्त तुम्ही काय करा, या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण सर्व अपडेट या ठिकाणी घेत असतो आणि वेळेवरती तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून पाहता यावा म्हणून सबस्क्राईब करून ठेवा। या व्हिडिओला लाईक करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी चौकीदार पदाचा फॉर्म भरला अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा का जेणेकरून ते विद्यार्थी या ठिकाणी त्यांच्या दिलेल्या जी काही तारखेला परीक्षा आहे ते चेक करत बसतील आणि त्यांना न हे समजणार नाही की आपली परीक्षा पुढे ढकललेली आहे। तर सर्वांपर्यंत ही पब्लिसिटी झाली पाहिजे की परीक्षा पुढे गेलेली आहे। सध्या जो काही वातावरण पाहतात त्या वातावरणानुसार विद्यार्थ्यांना देखील हा दिलासा दिलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण वातावरण सध्या खूप बिघडलेलं आहे आणि या अशा वेळी सेंटरपर्यंत पोहोचणं जरा विद्यार्थ्यांच्या जिकरीचं होतं आणि ही अडचण सुद्धा तुमची या ठिकाणी सॉल्व्ह होऊ शकते। चला या ठिकाणी थांबतो, भेटू पुढील अपडेटमध्ये। धन्यवाद।